नमस्कार, तुमचं मॉम अँड डॉटर किचन चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कुरडईच्या चिकचे प्रोसेस। इथे 2 किलो गहू घेतले आहेत, आपण 3 दिवस पाण्यात भिजवले आहेत। याला आपण 2 पाण्याने धुवून घेणार आहोत। हे असे गहूतलं आपण पाणी काढून घेतलं आहे। आता याला आपण परत एकदा धुवून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण चाळणीमध्ये हे गहू काढून घेणार आहोत। आपण याला दुसऱ्यांदा वॉश केलेला आहे, पाण्यामध्ये धुवून घेतला आहे। हे असे आपण 3 याच्यात काढून घेतले आहेत गहू। हे आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत गहू। हे आपण पाण्यामध्ये मिक्सरमध्ये दळलेले गहू टाकून घेतले आहेत। आपण इथे हे दळलेले गहू 1 कळशी पाण्यामध्ये घेतले आहेत काढून। आता याला पिळून घेणार आहे आणि हे चांगल्या पाण्यात टाकणार आहे। असे सगळे गहू पिळून घेऊन हे चांगल्या पाण्यात टाकायचे आहेत। असं पाणी काढून घेतलं आहे आणि हे या चांगल्या पाण्यात टाकले आहेत। असं आपल्याला हे सर्व गहूंचं करायचं आहे। आपण हा कोंडा वेगळा काढलेला आहे। हे त्याचं पाणी हे असं गाळून घ्यायचं आहे। आपण एक टबमध्ये साडी लावलेली आहे जुनी, आणि हे असं चिकचं पाणी घेऊन हे असं आपण गाळणार आहोत। हे असं करायचं आहे, पूर्ण गाळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात इथे आपलं हे गाळून झालेलं आहे। आता आपण बनवणार आहोत कुरडईचा चिक। त्यात आपण एक छोटा पातेला पाणी टाकणार आहोत या कुकरमध्ये। यावर झाकण ठेवूयात, उकळी येऊ द्यायची आहे। हे आहे आपलं गव्हाचं चिक, यातलं आपण पाणी काढून घेणार आहोत। असं आपण पाणी एका वाडग्यात काढलेलं। हा आहे आपला इथे चिक। याच्यातलं आपण सकाळी वरवरचं पाणी काढून फेकून दिलं आहे, आणि हा असा खाली बसलेला चिक आहे। आता आपण याचा चिक बनवणार आहोत कुरडईचा। पाण्याला इथे उकळी आली आहे। आता आपण त्यात मीठ टाकणार आहोत। या गरम पाणीमध्ये उकळीमध्ये थोडंसं आपण ग्लासातनं 1 घूट असं पाणी टाकणार आहोत वरतून। आता आपण हे चिकचं पीठ त्याच्यात टाकणार आहोत। हे असं याला चाळून घ्यायचं आहे। हे असं कंटिन्यू घोटत राहायचं आहे याला। हे बघा, इथे आपलं पीठ हे मस्त असं तयार झालेलं आहे। याला कंटिन्यू घोटायचं असतं। इथे आपलं मस्त असं चिक तयार आहे। याला 2 मिनिटं वाफ येऊ द्यायची आहे, त्यानंतर आपला हा चिक तयार। इथे आपले खाण्यासाठी कुरडईचं चिक हे तयार आहे। याच्या आपण कुरडया बनवू शकतो। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।